थांब थांब आता नाही आजीपासून राम राम पवार, मी आपला फोटोग्राफर कृष्णा. आज सगळ्या तुटून निघलो आपल्या कामासाठी. आज आपल्याला जायचं बदनापूर मधील कुसुळ या गावामध्ये. मग काय घेतला आपण आपला मुन्ना आता आला नवर त्याच्या घरी. तेवढं ते पवार म्हणतो मी करतो फोटोशूट तुमच्या घरी. त्याला म्हणलं तो कॅमेरा सांभाळ, आम्ही डीजे सांभाळतो. ते म्हणतो त्याच्यातली मोठी बटन नाही, मला नाही समजा धरा तुमचा कॅमेरा. मग काय नवर त्याची एंट्री घेतली, निघलो आता बदनापूरकडे. बाबू सर नाही अशा रस्त्याने आणलं, गाडी चालताच चलत नव्हती. अख्खं जंगल संपलं पण काही गाडी नाही भेटली रस्त्याने. इकडे रात्री 8-9 ला येणं म्हणजे सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. कसं तरी या जंगलात रस्ता पाठीमागे टाकून आलो किनगाव चौफुलीला. मग काय किनगाव चौफुलीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं, निघलो आता बदनापूरकडे जाण्यासाठी. पण काही बदनापूर मध्ये जायचं कामा नाही पडे. कुसुळ नावाचं गाव अलकडेच पडलं आपल्याला. आल्याच नवरी त्याचे सिंगल फोटो काढून घेतले. आज आमच्या तिघाकडे 3 कॅमेरे होते. गाडी जे चालू झाला, पोर नाचायला लागली. एवढं उन्हात आणत एवढे मोठे पोर नाचवणार ऑपरेटर म्हणजे डीजे रॉक्स फ्रॉम जालना. पोर एवढी एवढे नाचत होते, काही विषयच नाही. आज का म्हणून सांगून टावर चिमणी कोणा जोडून गेली. बरं ते सोडा बहिणीला लाईट नसल्या पूर्णपणे फायदा घेतला. त्या बहिणीची चेहऱ्याची स्माईल बघून तर कळलं असं तुम्हाला सध्याचं वातावरण कसं आहे. डीजे डायरेक्ट मंडपच गेला होता, पण नवरदेवाची गाडी काही जाऊन देत नव्हती पोरं. फायनली कसं तरी लग्न लावलं आणि डीजे बाहेर काढून द्याला. त्यानंतर काय 11 वाजेला विदाई झाली. त्यानंतर काय बदनापूर मध्ये येऊन जेवण वगैरे करून निघलो घरी. चला तर पोरं बाय बाय, भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये.